एक छोटी मोठी गडबड झाली आहे। विजा तुम्हाला तेव्हाच देतात जर तुमच्याकडे रिटर्न फ्लाइट तिकीट आहे आणि प्रॉपर तुमचं अकोमोडेशन वगैरे सगळे बुकिंग्स आहेत। क्रेडिट कार्डच्या मदतीने 2-2 रुपयामध्ये लाऊंज ॲक्सेस केला आहे। इथे आता शीतल आणि रित्वीने घेतलंय थोडं खायला। तो आता बॅगेज जमा करताना झालेला किस्सा सांगतो तुम्हाला। तुम्ही कधी ट्रॅव्हल कराल तेव्हा प्रिपेअर राहू शकाल। तुम्हाला मलेशियाची ट्रॅव्हल आयटनरी, कुठे फिरलं पाहिजे, काय फिरलं पाहिजे, सगळी डिटेल्स सगळं तुम्हाला बघायला मिळेल। मलेशियामध्ये एक रूल मी बघितला, इकडे ना अर्ली चेक इनचे एक्स्ट्रा पैसे लावतात। तुम्हाला आता या घराची रूम टूर देतो आणि हा इथे खाली स्विमिंग पूल, ह्यूज असा बाथरूम। एक छोटी मोठी गडबड झाली आहे। इथे हा डोमेस्टिक एअरपोर्ट आहे। माझ्याकडे जो म्हणजे मी जेव्हा तिकीट बुक केली वेबसाईटवर वगैरे इंटरनॅशनल एअरपोर्ट दाखवत होता, पण जेव्हा मी वेब चेक इन केलं त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलं आहे तिरुवनंतपुरम डोमेस्टिक एअरपोर्ट, म्हणून मी इकडे डोमेस्टिकला आलो। आणि आता इथे हे म्हणत आहेत की इथे नाही, तिकडूनच जातं इंटरनॅशनलने। चेक केलं बऱ्यापैकी, सगळे तेच म्हणत आहेत की तिकडूनच जातं। ती काहीतरी प्रिंटिंग वगैरे किंवा काहीतरी मिस्टेक असेल, स्वतः तिकडे जाऊन त्या लोकांना इन्फॉर्म करावं लागेल। एक चांगलं आहे बाजूबाजूलाच आहे आणि बराच वेळ आहे, अदरवाईज घाई असते तर खूप प्रॉब्लेम झाला असता। बट ही एअर एशियाकडून खूप मोठी चुकी झाली आहे, ज्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो। तर नशीब आम्ही वेळेत आलो आहे, जर घाई असती तर खूप प्रॉब्लेम झाला असता। स्वतः परत कॅब करून आम्हाला डोमेस्टिक एअरपोर्टला जावं लागेल, सॉरी इंटरनॅशनल एअरपोर्टला जावं लागेल। ऑलरेडी आम्ही डोमेस्टिकला आहे। आता फायनली आम्ही T2 एअरपोर्टला पोहोचलो आहे, म्हणजे इंटरनॅशनल टर्मिनलला। आणि आता एंट्री करू बॅगेज वगैरे जमा करून। ॲक्च्युली ते आपण 7-7 तिघांचा 21 किलो प्लस 20 किलो आपण एक्स्ट्रा बुक केलं आहे। सो आता ते कशा प्रकारे करतात ते मला माहिती नाही आहे, म्हणजे किती बॅगेज केबिनमध्ये अलाउड करतील आणि किती चेक इनमध्ये, ते आता तुम्हाला अपडेट देतो। कारण आमच्याकडे 3 बॅग आहेत जशा मी तुम्हाला दाखवल्या, 1, 2 आणि 3 सेम, तिन्ही पण केबिन साईजच्या आहेत आणि प्रत्येक बॅगचं वजन तेच 12 किलोच्या अराऊंडच आहे। सो बघूया आता। बाय द वे मी माझ्याबरोबर $100 कॅरी केले आहेत। मला 85चा रेट मिळालेला डोंबिवलीला। आता मुद्दाम इथे एक्सचेंज काउंटर दिसला म्हणून विचारायला आलो आहे की कितीचा रेट मिळतो आहे। डॉलर का घेतले ते सांगतो तुम्हाला पुढे। आता रित्वीचा इकडे फोटो काढतो आहे, छान बनवलं आहे यांनी। 1 रुपयाने जास्त आहे, 86चा रेट आहे इथे। सो 1 रुपयाने जास्त रेट आहे विथ GST। मला 85ला विथ GST पडलं डोंबिवलीला आणि इथे 86 विथ GST डॉलरचा रेट। मी डॉलर घेतलेत कारण जनरली कसं होतं, मलेशियाचा विजा ऑन अरायवल आहे। सो विजा तर ते देईल, काय प्रॉब्लेम नाही, कारण विजा तुम्हाला तेव्हाच देतात फ्री विजा असल्यावर। अदरवाईजसुद्धा जर तुमच्याकडे रिटर्न फ्लाईट तिकीट आहे आणि प्रॉपर तुमचं अकोमोडेशन वगैरे सगळे बुकिंग्स आहेत तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही विजासाठी। बट आत्ता मी फॅमिली चाललो आहे, माझ्याकडे फॉरेक्स कार्ड वगैरे सगळं आहे, पण सेफर साईड, कारण ॲक्च्युअलमध्ये मला तितके मलेशियन रिंगेट नाही लागणार आहेत, म्हणजे मलेशियातली करन्सी तितकी नाही लागणार आहे। त्यामुळे मी म्हटलं की म्हणजे इंडियन ॲक्च्युअलमध्ये मला 5,000 वगैरेच लागू शकतात माझ्या अंदाजाने, मला माहीत नाही आता किती लागतील। सो तितकी मला कॅश कॅरी करण्याची गरज नाही आहे मलेशियन रिंगेट। आणि माझ्याकडे जो निओचा कार्ड आहे त्याच्या ATMमधून जर आपण पैसे विड्रॉल केले तर एक्स्ट्रा चार्जेस लागत नाहीत त्याला। त्यामुळे हाच प्लॅनिंग आहे की तिकडे जाऊन त्या ATMने मी मलेशियन रिंगेट विड्रॉल करेन। आणि मी $100 एक्स्ट्रा सोबत घेतलेत माझ्या, बाय एनी चान्स त्यांनी विचारलं वगैरे तर माझ्याकडे कॅश आहे ॲज अ कॅश म्हणून, कारण US डॉलरला सगळीकडे ते लोक ॲक्सेप्टन्स असतो मोस्ट ऑफ ठिकाणी, कारण इझिली कन्वर्जन वगैरे होतं त्याच्यामुळे। सो घेऊन ठेवलेत आणि ते पण मी काय असं यूज नाही करणार आहे, ते ॲज अ फ्युचर जर्नीसाठी वगैरे, कारण असं कुठेही जाताना लागतंच, त्यामुळे मी घेऊन ठेवले आहेत ते सेफर साईड। सो ते कॅरी केले आहेत मी जस्ट, आणि त्याचा रेट मला 85चा पडला डोंबिवलीला। आणि इथे आता यांना विचारलं तेव्हा त्यांनी 86चा सांगितला। बाय द वे तुम्ही एंट्री केली कुठल्या एअरपोर्टला, हां इथे हा गेट आहे एंट्रीचा। एंट्री केली की आतमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अशा स्क्रीन्स दिसतील जिथे डिटेल लिहिलेली असते। आता आमची फ्लाईट AK08 जर यात दिसत असेल तर क्वालालंपूरची आहे, आणि तिथे लिहिलं आहे बघा पुढे काउंटर 13 ते 17। तो आपण म्हणजे जनरली लिहिलेलं असतं की कोणत्या काउंटरला जाऊन आपल्याला बॅग वगैरे चेक इन करायचं आहे। सो एंट्री केलं म्हणजे पहिलं एंट्री केली आतमध्ये की ही प्रोसेस असते चेक इनची, आणि मग त्याच्यावर नंतर आतमध्ये जायचं आणि मग फायनल सिक्युरिटी देन इमिग्रेशन। आता इथे क्रेडिट कार्डच्या मदतीने 2-2 रुपयामध्ये लाऊंज ॲक्सेस केला आहे।
इथे आता शीतल आणि रित्वीने घेतलं आहे थोडं थोडं खायला आणि आता मी पण घेतो खायला. सो तुम्हाला जर माहीत नसेल तर जनरली लाऊंजमध्ये जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्हाला ॲक्सेसिबल असेल तर फ्रीमध्ये असतं. सो इथे बऱ्याच व्हरायटी आहेत. इकडे आहे, इथे पण ज्युसेस वगैरे ठेवले आहेत आणि अजून फूड इकडे पण आहे. तसं मल्टिपल फूड मिळतं, व्हेज नॉनव्हेज सर्व ऑप्शन असतात. सो आता त्या सगळ्याचा उपभोग घेतो. बाय द वे बॅगेजचा थोडा इश्यू झालेला, तो अपडेट मी तुम्हाला थोड्या वेळाने देतो. पहिलं खाऊन घेतो, भूक लागली आहे कारण इमिग्रेशन वगैरे वेळ गेला. स्मूथली झालं, काही प्रॉब्लेम नाही, पण थोडा वेळ गेला. सो पहिलं खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला अपडेट देतो. आणि इथे डेझर्ट काउंटर आहे, मल्टिपल प्रकारचे डेझर्ट्स आहेत इथे. सो आता बॅगेज जमा करताना झालेला किस्सा सांगतो तुम्हाला. सो तुम्ही कधी ट्रॅव्हल कराल तेव्हा प्रिपेअर राहू शकाल. आता मी एअर एशियाची तिकीट काढली आहे जी लो कॅरियर आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं 8,800ला मला रिटर्न फ्लाईट तिकीट मिळाली. बट त्याच्यामध्ये कसं असतं, या लो कॉस्ट एअरलाईन्स वगैरे असतात त्याच्यामध्ये जनरली 7 kg वगैरे फक्त केबिन बॅगेज अलाउड असतं. आमच्या तिघांचं मिळून 7 3 केबिन बॅगेज आणि 21 किलो अलाउड होतं. म्हणजे इंडिव्हिज्युअल बॅगमध्ये 7 किलो. आणि एक्स्ट्रा मी 20 kg परचेस केलेलं, ज्याचे 3,000 जायचे आणि 3,000 यायचे, असे 6,000. म्हणजे इफेक्टिवली आम्हाला 11,000 रुपयाला फ्लाईट तिकीट पडली रिटर्न पर पर्सन. तर माझ्याकडे 3 बॅग होत्या. ईच बॅगेचं वजन 10, 11, 12 किलोच्या अराऊंड होतं. आणि एक 12 किलोची होती, एक 11, एक 10. सो ते म्हणाले की तसं नाही चालणार, 20 किलो तुम्ही चेक इन जे परचेस केलं तर तुम्हाला त्या 20 किलोमध्ये बसवावं लागेल. आणि केबिन बॅगेज जी पण तुमची ईच बॅग आहे ती 7 kgच्या अबाव गेली नाही पाहिजे. सो तो थोडासा मला त्रास झाला. कपडे इकडे तिकडे करा, ते मॅनेज करा. एक चांगलं होतं की इथे एअरपोर्टवरच फ्रीमध्ये वेट चेकिंग मशीन आहे साईडला ठेवलेली त्यांनी. सो आपल्याला तिथे चेक करता येतं आणि तिथेच बाजूला बसायला वगैरे प्रॉपर बनवलं आहे. सो इथे, आणि हा एअरपोर्ट बिझी एअरपोर्ट नाही आहे. मुंबईला वगैरे मला माहीत नाही याचा काय प्रॉब्लेम होईल, पण हा बिझी नसल्यामुळे सगळं इझिली झालं, स्मूथली झालं. केलं मी थोडं इकडे तिकडे आणि अशा प्रकारे चेक इन केलं. बट तेच की तुम्ही जर असं काही केलं तर लक्षात ठेवा की ट्राय करा, म्हणजे 7 किलोच्या वर चेक इन बॅगेज, एक इंडिव्हिज्युअल बॅगचं वजन ठेवू नका. ॲक्च्युली शीतलचा आज बड्डे, आज म्हणजे उद्या बड्डे आहे 17 तारखेला. सो आता इथे तिने पेस्ट्री खाल्ली तर बोलते इथेच झाला बड्डे माझा. आता लाऊंजमधून एक्झिट घेऊन आम्ही गेटकडे चाललो आहे. आमचा गेट 1ला, म्हणजे एअरलाईन गेट 1ला लागणार आहे. सो तिकडे चाललो आहे, तुम्हाला दाखवतो. हे फर्स्ट लिहिलं आहे बघा, एक नंबरला एअर एशिया क्वालालंपूर फ्लाईट. सो आता 1 नंबर गेटला चाललो आहे. इथे 2 आहे आणि त्याच्या पुढे 1 नंबर गेट आहे. रिडिंग करतो आतमध्ये. आता फायनली फ्लाईटमध्ये येऊन बसलो आहे आम्ही. आणि ॲज युज्युअल लग्न झाल्यानंतर आपण जेव्हा संसारी होतो तेव्हा, म्हणजे रित्वी यायच्या आधी बायको विंडो सीटला बसायची. आता बायकोच्याही पुढे मुलगी आल्यामुळे ती विंडो सीटला बसली आहे. सो रित्वी विंडो सीटला, शीतल आणि मी असं आम्ही लाईनमध्ये बसलो आहे. आणि एअरलाईन बऱ्यापैकी ही फ्लाईट खाली आहे, 50% खाली आहे. पुढे बऱ्याच सीट रिकाम्या आहेत, मागे पण रिकाम्या आहेत. सो मी विचारलं एंट्री केल्यानंतर पुढे बसू का, ते म्हणाले की फ्लाईट एकदा बोर्ड होऊ द्या, म्हणजे इथून निघू द्या, मग केबिन क्रूला विचारा, ते तुम्हाला पुढे बसू देतील. मी मलेशियाला उतरू आणि त्याच्यानंतर पुढची सगळी प्रोसिजर, म्हणजे पहिला इमिग्रेशन वगैरेचा व्हिडिओ, कारण विजा ऑन अरायवल आहे, फ्री विजा आहे, चार्जेस नाही लागणार, बट विजा काढावा लागतो. सो ती विजाची प्रोसेस आणि त्याच्यानंतर पुढचं बरंच काही कंप्लीट तुम्हाला मलेशियाची ट्रॅव्हल आयटनरी, कुठे फिरलं पाहिजे, काय फिरलं पाहिजे, सगळी डिटेल्स सगळं तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. सो पुढचे व्हिडिओज बघायला विसरू नका.
आणि हा व्हिडिओ आत्तापर्यंत कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी पण एक सरप्राईज असणार आहे की आम्ही एक अपार्टमेंट काइंड ऑफ रूम बुक केली आहे ज्याच्यामध्ये बाथटब वगैरे इन्क्लूड आहे. सो आणि ती 40th फ्लोअरवर असणार आहे. सो ते सगळं आणि 48 फ्लोअरवर तिथे इन्फिनिटी पूल आहे. सो हे सगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्लॉग्समध्ये. अनटच मलेशिया तुम्हाला बऱ्यापैकी बघायला मिळेल. बाय द वे 12 वाजून गेले आहेत. 12:15 झाले आहेत ऑलरेडी. सो शीतलला आता 15 मिनटं बिलेटेड हॅपी बड्डे शीतल. सो बेसिकली शीतलचा बड्डे आहे. आम्ही त्याच्यासाठी चाललो आहे. रित्वीचं असं म्हणणं आहे की तिला विश केलं पाहिजे. रित्वी हॅपी बड्डे. रित्वी रुसली आहे कारण तिला विश नाही केलं आणि शीतलला विश केलं, त्यामुळे रित्वी हॅपी बर्थडे. रडायला लागली आहे ती आता, तर थोडंसं तिला पटवावं लागेल. आता कॅबमध्ये बसलो आहे इथे मलेशियाला क्वालालंपूर इंटरनॅशनल एअरपोर्टवरून. ॲक्च्युली आमचं जे म्हणजे आम्ही बुक केलं आहे ते एक स्वीट आहे. सो ते मेन KL पासून म्हणजे KL सेंट्रल म्हणतात एरिया, त्याच्यापासून थोडंसं लांब आहे. सो इथून बसेस जातात. 15 रिंगेट घेतात पर पर्सन आणि त्या KL सेंट्रलला सोडतात आणि मग तिथून कॅब करावी लागणार होती. त्यामुळे मी म्हटलं हे इतकं हमालगिरी, कारण कसं आहे रित्वीची चिडचिड झाली आहे. तिला सवय नाही आहे ना हे सगळं ओव्हरनाईट जर्नी वगैरे, फ्लाईटमध्ये प्रॉपर झोप नाही काय नाही. फक्त एक चांगलं होतं फ्लाईट पूर्ण खाली असल्यामुळे सगळ्या सीट रिकाम्या होत्या. तर मी मागे एका सीटवर जाऊन फ्लॅट झोपलेलो, पूर्ण आडवा झालेलो पूर्ण. आणि रित्वीला पण लकीली आडवून झोपता आलेलं. शीतल तेवढी बसून होती. बाय द वे आता कॅबमध्ये बसलो आहे आम्ही आणि आपल्या रूम स्वीट जे पण आता तुम्हाला गेल्यावर कळेल तिकडे निघालो आहे ही कॅब करून. 53 रिंगेटमध्ये झालं आहे ही बुकिंग. सो आता पुढचे अपडेट देतो मी तुम्हाला. मलेशियामध्ये एक रूल मी बघितला, म्हणजे इंडियामध्ये मी एक्सपिरियन्स कधी नाही केलं आहे असं, अजून कुठे असेल तर मला माहीत नाही. इकडे ना अर्ली चेक इनचे एक्स्ट्रा पैसे लावतात. सो माझं चेक इन टायमिंग 3चं आहे आणि मी आत्ता इंडियाचं टायमिंग दाखवतो आहे. हे बाय द वे मलेशिया इंडियापेक्षा 2.5 तास पुढे. आता इंडियामध्ये वाजलेत 6:30 आणि इथे वाजलेत 9. सो 2.5 तास पुढे आहे मलेशिया. आणि माझं 3 वाजताचं चेक इन आहे. ते मोस्ट ऑफ हॉटेल्समध्ये 3-4 राऊंडच चेक इन असतं आणि चेकआउट 11-12ला, मध्ये 3 तास गॅप घेतात. सो 3चं चेक इन आहे आणि आता मी लवकर जाणार आहे, म्हणजे सॉर्ट ऑफ 9:30-10पर्यंत जाईल. पण ते म्हणालेले की 9 ते 3 मध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील अर्ली चेक इनचे. ते पण रूम्स अवेलेबल आहेत का. सो आता त्याचे मला 50 रिंगेट एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत. 50 म्हणजे क्लोज टू 1000 रुपये इंडियन रुपीज. तुम्हाला आता या घराची रूम टूर देतो. आपला हा फ्लॅट 13व्या माळ्यावर आहे. 1 नंबर फ्लॅट आहे, 1 नंबर रूम आहे. हे आता ऑलरेडी अनलॉक केलं आहे त्यामुळे झालं, नाही तर डिजिटल कीने अनलॉक होता. सो इथे फ्रीज आहे, इथे हा आयरन बोर्ड आहे आतमध्ये, इथे वॉशर ड्रायर आहे, इकडे शू एरिया वगैरे आहे आणि इथे किचन आहे, छोटा किचन ज्याच्यामध्ये आपण इंडक्शन टाईप काही गरम करू शकतो. खाली ओव्हन वगैरे आहे. सो ही स्वीट रूम आहे. या एक्सप्रेशन्स बाय एक्झिम असं काहीतरी याचं नाव आहे. सो त्याची ही स्वीट रूम आहे. हा काइंड ऑफ हॉल आहे, हा मोठाच्या मोठा. हा इथून आपण आता एंट्री केली आणि इथे एक मोठा डायनिंग टेबल, इथे पण बसायला सोफा वगैरे आणि इथून दिसणारा व्ह्यू हा असा काहीसा आहे. हा बघा, हा दिसणारा व्ह्यू आहे इथून. आणि ही बिल्डिंग 48 फ्लोअरची काहीतरी आहे आणि आपण आहोत इथे
जस्ट 13व्या माळ्यावर. आणि हा इथे खाली स्विमिंग पूल जिथे सगळे स्विमची मजा घेत आहेत. ॲक्च्युली हा स्विमिंग पूल यांच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे आणि एक 48 फ्लोअरवर पण स्विमिंग पूल आहे. सो इथे टी व्ही दिला आहे. सो त्याचे 20 रिंगेट पर पर्सन चार्जेस आहेत. हा इथे एक छानसा बेडरूम. बाय द वे इच अँड एव्हरी रूम तुम्हाला AC मिळते आणि इथून पण तो सेम व्ह्यू जो बाजूने होता. प्लस इथे एल टाईप आहे. इथून पण एक थोडा व्ह्यू आपल्याला मिळतो बाहेरचा. आणि आता तुम्हाला याचा बाथरूम दाखवतो जो की मेन हायलाईट आहे. हा मध्ये इथे परत कबर्ड एक आहे. इकडे पण सेम रेप्लिका आहे त्याचा. आणि हा ह्यूज असा बाथरूम ज्याच्यामध्ये बाथटब पण आहे. आणि आम्ही ऑलरेडी याच्यात गरम पाणी सोडलं आहे बाथटब भरण्यासाठी. सो आता आम्ही त्या बाथटबचा उपभोग घेऊ. असा खूपच ह्यूज आणि मोठा असा बाथरूम. सो हा इथे एक्सप्रेशन स्वीटमधला हा रूम जो आम्ही आज बुक केला आहे. आणि उद्याला आम्ही मोस्ट प्रोबॅबली दुसऱ्या रूममध्ये जाऊ. सो त्याची टूर पण तुम्हाला आम्ही देऊ. त्याच बिल्डिंगमधला आहे बट 42 फ्लोअरला आहे. सो त्याची पण टूर देऊ तुम्हाला.